तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडे हेची माझे सर्व जोडी न लगे मोती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडे हेची माझे सर्व जोडी वामय गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे गुण गाईन आवडे हेची माझे सर्व जोडी विठ्ठला ओम नमो जात्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सौंदर्याय आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासो अवधारी योजी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वहारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं सर्वविद्याभिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं ब्रह्मानन्दं प्रमोदपदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादित्यं गगनसदृशं तत्त्वमंशादिलक्षणम् एकं नित्यविभवचलं सर्वदिशाक्षभूतं भावादित्यं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे कटे भीमरथ्याय वरं पुण्डरीकायं तुमुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं संत शिरोमणी जगन्मान्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण पंचावतारी संत जिजाऊ रमण ज्याने 18व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली
आणि हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केले ते छत्रपती शिवरायांच्या आद्यगुरु जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा मागणी पर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग तुकाराम महाराज यांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गात्यातील आहे, 4 चरणांचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आज या ठिकाणी हा अभंग घेण्यामागचं कारण एवढंच की ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा 3रा दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्या दिवसाची सेवा ही नामपर सेवा, 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही संतपर सेवा आणि 3ऱ्या किंवा 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही मागणी पर प्रकरणातील कीर्तन रूपी सेवा. आणि म्हणून आजची ही शेवटची सेवा असल्यामुळं मागणी पर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला जन्माला आलेला प्रत्येक जीवाला जीवाचे स्वरूप काय तर ज्याला आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे, त्याचं नाव जीव. जन्माला आलेला प्रत्येक जीवानं ध्यान केलंच पाहिजे, कारण ध्यानाने प्राप्ती होते ज्ञानाची आणि ज्ञानाने हा जीव मुक्त होतो. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास फक्त आणि फक्त आपल्याला संप्रदायात पाहायला मिळेल. लक्षात घ्या, कशा फक्त संप्रदाय. याचं कारण असं आहे की संप्रदाय कुणी निर्माण केलेला नाही. मग तो कसा आहे? ज्याचा स्वीकार ईश्वराने केलेला आहे, ज्याच्यात मोक्ष हे फळ आहे, जो कुणीही निर्माण केलेला नाही, जो आधी अनादी काळापासून चालत आलेला आहे. म्हणून हा काय आहे? संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मशींद्रतयांचा मुख्य शिष्य. मशींद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसाद निवृत्ती राहतात आणि ज्ञानदेवाचा जो जरी. आणि म्हणून हा संप्रदाय कोणी निर्माण केला नाही, कोणी तयार केलेला नाही, तर तो आधी अनादी काळापासून चालत आलेला आहे. आता बऱ्याच सारख्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की विश्ववंदनीय माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला. अजिबात नाही. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय मानवी देह धारण करून तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावा म्हणून ते अवतार घेऊन संप्रदायात आले आणि त्याच्याविषयी सर्वसामान्य जीवाला ज्ञान कसं प्राप्त व्हावं आणि सर्वसामान्य जीवाला मिळालेला हा सर्वसामान्य जीव मुक्तीच्या वाटेला कसा जाईल याचं ज्ञान तुम्हाला आणि मला आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावं म्हणून भगवंताने मानवी देह धारण केला. तेच माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, ते जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. आणि म्हणून संप्रदायात आल्यानंतर आधी काय करावं लागतं? देवाची ओळख करून घ्यावी लागते. कारण देवाची ओळख करून घेतल्याशिवाय त्याला आपलासा करून घेता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ना 3ऱ्या अध्यायामध्ये, आधी देवासी ओळखावे मग अनन्य भावे भजावे आणि अखंड ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. कशी ओवी माऊलीने गायले बघा. 10,034 ओव्यांचा अभ्यास करण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. कसं आहे बघा.
आधी देवाचे ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यान धरावे. आणि फक्त 2.5 अक्षराचं विधान टाकलेलं आहे, सर्वोत्तमाचे. आता इथं खरी किंमत आहे याच शब्दाला, सर्वोत्तम. त्याच्या आधी उल्लेख केलेला, आधी देवाचे ओळखावे कर्म, मग अनन्य भावे भजावे कर्तव्य, आणि अखंड ध्यान धरावे. जीवाने जी साधना करावी ती साधना म्हणजे अखंड ध्यान धरावे. पण कुणाचं? तर त्या सर्वोत्तमाचं. आणि म्हणून त्यांनी शेवटी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून जन्माला आले प्रत्येक जीवानं गुरु हा केलाच पाहिजे, सद्गुरूंना शरण हे केलंच पाहिजे. कारण त्याशिवाय त्या भगवान परमात्म्याची आपल्याला ओळख करून घेता येत नाही. आणि तो भगवान परमात्मा कोण आहे हे जोपर्यंत या सर्वसामान्य जीवाला कळत नाही तोपर्यंत उपयोग शून्य. तसं लक्षात घ्या. जेणे हे विश्व निर्मिले आणि महर्षी देवादी संस्थापिले आणि 21 स्वर्गामात्य धरले सत्य मात्र आपल्या. ज्याने विश्वाची निर्मिती केली, महर्षी देवांची निर्मिती केली आणि 21 स्वर्ग ज्याच्या सत्तेमध्ये आहे असा देवानी देव. या देवाने कसं बघा, आपण सरळ सगळे स्पष्टपणे म्हणतो नाही का, 84 फेरा फिरल्याशिवाय जीवाला मुक्ती नाही. पण कसं गणित आहे बघा, भगवंताने तुम्हाला मला पहिला जन्म दिलेला नाही, मग पहिला कुणाला जन्म दिला? 84 लाख योनीपैकी एक जर आपण वजा केली तर संख्या किती उरते? 84 लक्षातून 1 वजा केला की संख्या किती उरते? 83,99,999. बरोबर ना? 83,99,999 जीव या भगवान परमात्म्याने आपल्या आधी घडवले, आपल्या आधी बनवले. त्याची रचना सगळी आधी केली. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मला जो आपल्याला नरदेह मिळालेला आहे आज सगळ्यात शेवटी दिला. याचं कारण असं आहे की 83,99,999 योनीमध्ये असणाऱ्या जीवात्म्याला मनुष्य योनीमध्ये आलेला जीव सगळ्यातून मुक्त होतो. आणि म्हणून महाराज सुंदर प्रमाण देतात, संतांच्या संगती पंथे रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा. राम जप. तसं आपण 2 दिवस कीर्तन सगळ्यांनी ऐकलेले आहे. आणि नामाचं महात्म्य काय आहे? विठ्ठल विठ्ठल नाम घेतल्यानंतर या देहाला कशी गती मिळते पहिल्या दिवसाच्या कीर्तनात आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. संतांच्या सहवासात आल्यानंतर या जीवाचं अज्ञान दूर होऊन या जीवाला मोक्षापर्यंत नेण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे. त्याचा अभ्यास आपण कालच्या कीर्तनात केलेला आहे. पण हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्याला जे काय हवंय
ते भगवंताकडे मागायचं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला आजच्या अभंगातून करायचा. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज आपल्याला सांगतात, हे चिदान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. कसं आहे बघा, कौरव आणि पांडवांचं युद्ध संपलं, सगळे कौरव मृत्युमुखी पडले आणि एक फक्त भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर कुरुक्षेत्रावरती पडलेले होते. आता इकडे पांडवांचं कुटुंब नाही का, कुंती, 5 पांडव आणि त्यांचं सारथी असलेला भगवान परमात्मा. भीष्मांची अशी इच्छा झाली की आज मी बाणाच्या शय्येवर आहे, पण ज्यावेळी मी चांगला होतो, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यावेळी मी सुज्ञ, त्याला आपण म्हणतो, आज आपण असं म्हणतो की एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर ते अनुभवी असते नाही का, किंवा आपण त्यांना म्हणतो ज्येष्ठ नागरिक. मग पांडवांच्या त्या कुळामध्ये, कौरवांच्या त्या कुळामध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून पितामह भीष्म. मग सगळा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा द्रौपदीचं वस्त्रहरण भीष्म पितामह थांबवू शकले का? नाही थांबवू शकले. पण ज्यावेळी कुरुक्षेत्रामध्ये बाणाच्या शय्येवर भीष्म पितामह पडले, त्यावेळी त्यांना जाणीव झाली की ज्ञान जे द्रौपदीच्या रक्षणासाठी त्यावेळी वापरायचं होतं ते मी वापरू शकलो नाही, पण आज मला प्रत्यक्ष द्रौपदीला भेटून जे काही घडलं त्याविषयी सांगावंच लागेल. आणि म्हणून धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, भगवान श्रीकृष्ण, कुंती माता सगळे कुरुक्षेत्रावर गेले आणि ज्या ठिकाणी भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर पहुडलेले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदाच पाहिलं धर्माला जवळ बोलावलं आणि जी चूक भीष्मांकडून झाली होती त्या चुकीची कबुली धर्माला दिली, दुसऱ्यांदा भीमाला दिली, नंतर नकुलला दिली आणि सहदेवाला दिली, अर्जुनाला मागे ठेवलं. याचं कारण असं आहे, अर्जुन आधीच बुद्धिमान होता, कारण कुरुक्षेत्रावर लढण्यापूर्वीच भगवान परमात्म्याने 18 अध्यायातून जीवनाचा उद्धार कसा होईल, जीवनाचं कर्तव्य काय, का लढावं लागलं अर्जुनाला आपल्या सगळ्या सोयऱ्यांसमोर, का लढावं मारावं लागलं अर्जुनाला आपल्याला नातेवाईकाला, त्याचं कारण एवढंच आहे की भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ज्ञान प्राप्ती दिली. ते ज्ञान प्राप्ती म्हणजेच भगवद्गीतेच्या 18 अध्याय, ती ज्ञान प्राप्ती म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या 18 अध्याय नाही का. असं आहे बघा, जर आपण अध्यात्म ज्ञानानं पाहिलं तर ते 18ही अध्याय आपल्याकडे आहेत, फक्त ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळी पहिल्यांदा धर्माची समजूत काढली, नंतर नकुलाची काढली, भीमाची काढली, सहदेवाची काढली, अर्जुनाला मागे ठेवलं, अर्जुनाला पुढे बोलावलं आणि अर्जुन पुढे येताच क्षणी द्रौपदी डाव्या डोळ्याने भीष्माला पाहायला मिळाली आणि द्रौपदीला असा हात दाखवला. अर्जुनाला जे सांगायचं होतं ते भीष्माचार्याने सांगितलं, द्रौपदीला जवळ बोलावलं. आता धर्माला कोणतं ज्ञान सांगितलं द्रौपदीने ऐकलं होतं, भीमाला कोणतं ज्ञान सांगितलं द्रौपदीने ऐकलं होतं, अर्जुनाला, नकुलाला आणि सहदेवाला कोणतं ज्ञान भीष्माचार्याने सांगितलं होतं द्रौपदीने ऐकलं होतं, आणि शेवटी अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगितलं हेही द्रौपदीने ऐकलं होतं. आणि सगळ्यात शेवटी द्रौपदीला जवळ बोलावलं आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी माझ्याविषयी तुला काय वाटतं जरा मन मोकळेपणाने बोल ना. द्रौपदी म्हणाली, तुम्ही धर्माला काय सांगितलं तेही मला माहित आहे, नकुलाला काय सांगितलं तेही मला माहित आहे, भीमाला काय सांगितलं तेही मला माहित आहे, आणि शेवटी अर्जुनाला काय सांगितलं तेही मला माहित आहे. एवढं बोलता क्षणी द्रौपदी थोडीशी बाजूला झाली आणि मागे भगवान परमात्म्याचं, श्रीकृष्णाचं दर्शन भीष्माला झालं. त्यावेळी द्रौपदी घाबरली नाही, कारण ज्यावेळी प्रसंग होता त्यावेळी कोणच नव्हता, पण आज भीष्माचार्यांना समोर जाताना सोबत देव होता, पाठीकडे भगवंत होता, म्हणून द्रौपदी भीष्माचार्यांना अजिबात घाबरले नाही. द्रौपदीने भीष्माचार्याला प्रश्न विचारला की आज तुम्ही ज्या मला तत्वज्ञान देताय त्यावेळी, ज्यावेळी माझं वस्त्रहरण झालं त्यावेळी तुमचं ज्ञान गेलं होतं कुठे? असा प्रश्न भीमाला कुणी विचारला? द्रौपदीने विचारला. आता या प्रश्नाचं उत्तर भीष्माचार्य देऊ शकले नाही. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं,
यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानमधर्मस्य तदा ज्ञानं सुजाम्यं परित्राणाय साधूनां धर्म संस्थापनार्थाय संभवावे युगे युगे. आता भगवंताने असा उल्लेख केल्यानंतर भीष्माला कळून चुकली. भीष्माचार्याने हात जोडले आणि त्याच क्षणी त्यांना इच्छा मरण होतं. त्याच क्षणी त्यांना इच्छा मरण प्राप्त झालं. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान परमात्म्याने जीवाचा उद्धार होण्यासाठी जे ज्ञान अनेक मार्गाने तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवापर्यंत पोहोचवलेले आहेत. फक्त वाटा वेगळ्या आहेत. काहींचा वारकरी संप्रदाय असेल, काहींचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे भक्तिमार्ग असेल. कुठल्याही माध्यमातून भक्ती केली फक्त ते निस्वार्थ बुद्धीने करायला हवी. मानसिक संतुलन न बिघडवता करायला हवी. विचारांच्या अग्निशिखा प्रज्वलित न करता करायला पाहिजे आणि सतसत विवेक बुद्धी ही प्रेरित ठेवून करायला पाहिजे. तरच आपल्याला त्या ठिकाणी पोचता येतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की हे सगळं चिंतन केल्यानंतर भगवंताला आपल्याला जे काही मागायचं आहे ते अभंगाचं पहिलं चरण आहे. हेची दान देगा देवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी संसारामध्ये अनेक हाल अपेष्टा भोगल्या. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे संसारात किती दुःख आहेत. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे संसारालिया एक सुख सुखाचा आणि न लगे दुःखाचा लेश काही. मग अशा या दुःखरूपी संसारामध्ये कसं आहे बघा. दुःखरूपी संसार म्हणजे नेमकं काय तर आशा, माया, ममता, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे सगळे जे विकार आहेत ह्या संसारामध्ये आपल्याला जखडून ठेवतात. आणि त्यांच्या जखडण्यानं आपल्याला भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन एकनिष्ठेने करता येत नाही. हे बसलेल्या सगळ्या लोकांना आणि मला मान्य करावंच लागेल. कारण प्रत्येकाने आपल्या जीवनातील एक एक भाग आठवा. किती कुणी म्हणत असेल की मी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करतो, मी पंढरीची वारी करतो, मी अमुक ठिकाणी देवाच्या नामस्मरणासाठी कार्यक्रमाला जातो, मी दर सोमवारी अमुक अमुक कार्यक्रम करतो, मी दर एकादशीला अमुक अमुक कार्यक्रम करतो. कितीही कुठलाही जीव जरी हुशारा करीत असला तरी सुद्धा प्रत्येकाने आपलं व्यक्तिमत्व आठवावं. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराय
किंवा आमचे सद्गुरू किंवा आणखीन सर्व श्रेष्ठ मंडळी संप्रदायाला नवीन आलेल्या माणसाला शिकवून देते. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आता नित्य नियम म्हणजे काय? संध्याकाळी हरिपाठ करणं, सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करणं, देवपूजा झाल्यानंतर सद्गुरूने दिलेल्या तारक मंत्राचा तुळशीची माळ ओढून 108 वेळा एक. आता ज्या ज्या गुरुंनी कधी कधी 1 सांगतात, कधी कधी 2 सांगतात, कधी कधी 3 सांगतात. मग 3 माळा नित्यनेमाने सकाळच्या ओढणं हा नित्यनेम झाला. आणि संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर हरिपाठ करणं हा नित्यनेम झाला. हा वारकऱ्यांचा नित्यनेम. पण ज्यावेळी आम्ही सकाळी पूजा करतो आणि जपाला बसतो त्यावेळी जिथे आपण महत्वाची वस्तू ठेवली असेल, महत्वाची म्हणतोय मी, महत्वाची वस्तू जिथं ठेवली असेल आणि तिथं हुंदराने खुडकुडवलं किंवा खडखड खडखड आवाज आला तर जप करता करताच आपण पत्नीला किंवा आईला किंवा अन्य कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कोणालाही बघ म्हणतो की नाही? मान्य करा सगळ्यांनी, म्हणतो की नाही? म्हणतो ना. त्याचं कारण असं आहे की अशा माया ममता काम क्रोध लोभ हे विकार आपल्याला सोडू शकत नाही. मग हे सोडणं सोपं आहे का? आहे, नाही म्हणूच नका. सोडणं सोपं आहे, फक्त आपलं मानसिक संतुलन स्थिर ठेवायला हवं. सद्गुरूंची वचनं दिलेली आहेत ती पाळायला हवी, लोकांना सांगायला नाही. बघा ना, बरेच वेळा मी माझा अनुभव कधी कधी सांगत नाही, पण आज माझ्याच वास्तूमध्ये आहे, माझ्याच घरात आहे म्हणून अभिमानाने सांगेन. बरेच लोक मला असं म्हणतात, अहो तुम्ही महाराज ना, मग धोतर नाही लावला, पॅन्ट का घालून आलात? विषय 100% बरोबर आहे. पण त्या क्षेत्रात जाताना मी त्या क्षेत्राशी स्वतः किती समरस आहे. माझं काहीतरी या क्षेत्रामध्ये चुकलंय, मग पांढरी शुभ्र वस्त्र घालून त्या क्षेत्रात जाण्याची माझी योग्यता नाही हे त्या जीवाने मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून संत सांगतात, संतांच्या संगती मनोमार्गती अकळावा श्रीपती येण्यापर्यंत. मग या जीवाचा कुठंतरी उद्धार व्हावा किंवा या जीवाला काहीतरी मिळावं म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायांनी, प्रसंग किती दुःखाचा आहे बघा. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता त्यांना समाजाने वाईट टाकलं, वाईट. विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम घेतला, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात आले आणि त्यांना एकूण 4 मुलं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. 4 मुलं झाली. मुक्ताबाई इतकी लहान होती की तिला आई सुद्धा म्हणता येत नव्हतं. अशा परिस्थितीत त्या वयामध्ये विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला 4ही मुलं अंथरुणावर झोपलेले आहेत आणि त्या मुलांना जर आपण उठवलं तर मुलं रडतील, ओरडतील म्हणून केवळ नजरेने स्पर्श केला, हाताने स्पर्श केला नाही. कारण हाताचा स्पर्श झाला तर जाग येईल, जाग आली ते माझी मुक्ता रडायला लागेल आणि माझी मुक्ता जर रडायला लागेल तर मी या संसारातच अडकून पडेल. आणि म्हणून रुक्मिणी मातेने हाताचा स्पर्श न करता केवळ नजरेने स्पर्श केला आणि देहांत प्रायचित्त स्वीकारलं. मग देहांत प्रायचित्त स्वीकारून सुद्धा समाजाने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना किती हाल केले आपण सगळ्यांनी अभ्यासलेले आहेत, टीव्हीवर पाहिलेले आहेत, कॅसेट मधून पाहिलेले आहेत. 4ही भावंडांचे खूप अत्यंत हाल केले. मग अशा परिस्थितीमध्ये आषाढी वारी होती आणि त्या आषाढी वारीला ज्ञानोबा जाण्याची खूप इच्छा होती. आता आळंदीतून पंढरपूरला पायी एकट्याला जाणं शक्य नाही, म्हणून कुठंतरी संतांचा सहवास आपल्याला मिळेल, कुठली तरी एखादी फळाची दिंडी आपल्याला मिळेल आणि त्या दिंडीमधून मला पंढरीत भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घ्यायची संधी मिळेल किंवा दर्शन घ्यायला मिळेल अशी आशा माऊलींच्या उरामध्ये होती. पहिली दिंडी आली, दिंडीत प्रवेश केला आणि माऊलीने दिंडीत प्रवेश केल्याबरोबर दिंडी प्रमुखाने माऊलीचा हात धरला आणि बाहेर काढलं. तुम्हाला समाजाने वाईट टाकले, तुम्ही आमच्या दिंडीतून पंढरपूरला येऊ शकत नाही. 1 दिंडी सोडली, 2 दिंड्या सोडल्या, 3 दिंड्या सोडल्या, शेवटी पंढरीला जाणाऱ्या कुठल्याही वारकऱ्याने माऊलीनं आपल्या दिंडीत घेतलं नाही. विचार करा किती दुःख झालं असेल माऊलीला. आणि त्या आळंदीतच बसून
माऊलीने भगवान परमात्म्याची पांडुरंगाची साधना केली. एकाग्र चित्तेने पांडुरंगाला हाक मारली. सकाळी सूर्योदय झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आजही सकाळी उजाडल्याबरोबर आपल्या पडवीच्या कोपऱ्यावर, अंगणाच्या कोपऱ्यावर जर कावळा ओरडत असेल तर आजही आपण असं म्हणतो की कोणतरी पाहुणा येणार आहे, काहीतरी शुभ शकून आहे किंवा काहीतरी वाईट शकून आहे, अशी कुठली ना कुठली तरी चर्चा आपण आपल्या कुटुंबात करतो. मग त्यावेळी सुद्धा माऊलींची इच्छा प्रगट झाली आणि एक कावळा येऊन माऊलींच्या समोर ओरडू लागला. आता ती कावळ्याची भाषी, ज्याने रेड्याच्या मुखी वेद वदवला, त्याची शक्ती इतकी असू शकते की कावळा काय बोलतोय हे जाणून घेण्याची शक्ती माऊलींजवळ होती. आणि म्हणून त्या कावकाव करणाऱ्या कावळ्याची भाषा माऊलीला समजली आणि माऊलीने त्या कावळ्याला सांगितलं, तू पंढरीत जा आणि पांडुरंगाला माझा एवढाच निरोप सांग की तुझ्या दर्शनाला मी पंढरीत येऊ शकत नाही, मग मला तुझं दर्शन कसं काय घडेल, एवढं निरोप जाऊन सांग. कावळा म्हणाला, हे बघा, तुम्हाला कुठल्या दिंडीवाल्याने तुमच्या दिंडीत घेतली नाही, मग तुमचा निरोप मी फुकट जाऊन का सांगू पांडुरंगाला. प्रत्येकाला अपेक्षा असते ना, कावळ्यालाही अपेक्षा होती. कावळ्याने माऊलीला सांगितलं, तुमचा निरोप फुकट जाऊन मी का सांगू पांडुरंगाला. त्यावेळी माऊलीने सुंदर वर्णन केले, तू उड उड रे काऊ, तुझे सोन्याने म्हणवीन पाओ, तू उड उड रे काऊ. कावळ्याला माऊली काय म्हणाले, तू फक्त उड आणि माऊलीला जाऊन माझा जर निरोप सांगितलास तर तुझ्या पायामध्ये मी सोन्याचे वाळे बनवीन, वाळे. आता कावळा हुशारच होता. माऊलीला कावळा काय म्हणाला माहितीये, अरे स्वतःला भाकरी भाजायला तवा मिळाला नाही, त्यावेळी मुक्ताईने तुझ्या पाठीवर मांडे थोपटले, ही जरी शक्ती तुझी असली तरी सुद्धा सोनं विकत घेण्याची शक्ती नाही तुझ्याकडं. हे कावळ्याचं ज्ञान. आणि म्हणून कावळ्याने सुद्धा या विषयाची चेष्टा केली. शेवटी कावळ्याला दया आली आणि त्याने पंढरपुरात जाऊन भगवान परमात्म्याला निरोप सांगितला. आणि आज कार्तिकी एकादशी नंतर दुसरी येणारी जी एकादशी, आजही आळंदीत फार मोठी वारी भरते. त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा माऊलींना भेटण्यासाठी आळंदीत ज्या दिवशी आली ती एकादशी म्हणजे आळंदीत वारी. या ठिकाणी सांगायचं कारण एवढं आहे की त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले, प्रत्यक्ष माऊलीला भेटलं, दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवान परमात्मा माऊलीला म्हणाले की मी तुझ्याकडे आता आलोय, तुझी इच्छा मी पूर्ण केलेली आहे, मग तुला काय हवंय ते माग. त्यावेळी माऊलीने सांगितलं, मी तर काही मागणारच नाही, पण माझ्या नंतर तुकोबाला ज्यावेळी सद्गुरू करतील त्यावेळी त्यांना तू जर दृष्टांत दिलास आणि त्यांना जर काय हवं असेल तर त्यांनी मागितलं तेच तू संतांना दे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाबाजी चैतन्य नावाचे सद्गुरू ज्यावेळी तुकोबारायांच्या जीवनात आले त्यावेळी बाबाजी चैतन्याच्या रूपानं तुकोबारायांना देव दिसला. आणि त्या बाबाजी चैतन्य महाराजांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला की तू देवदेव करून तुला देव भेटलेला आहे, सद्गुरू स्वरूपात तुला देव भेटलेला आहे, मग तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुला काय हवंय ते तू माग. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय जे म्हणाले ते अभंगाचं पहिलं चरण. Yeah.
भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा जर द्यायचंच असेल तर मला एक गोष्ट दान स्वरूपात दे. हेची दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. तुझा विसर माझ्या हृदयातून कधीही होऊ नये एवढंच मला तू दान दे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून वर्णन देखील आपल्याला करतात. सदा माझे डोळा जगो तुझे होते, सदा माझे डोळा जगो तुझे होते, सदा माझे डोळा जगो तुझे प्रमाणातून आपल्याला सांगतात, माझ्या डोळ्यामध्ये सदैव तुझीच मूर्ती दिसली पाहिजे म्हणून सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. तर या ठिकाणी पण जगद्गुरु तुकोबाराय देवाशी मागणं म्हणताना सांगतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता विसर न व्हावा म्हणून देवाकडे मागणं मागितलेलं आहे, पण विसर न होण्यासाठी काय करावं लागतं हे अभंगाचं द्वितीय चरण. माझी
तुकोबाराय सांगतात, ह्याची दान देगा देवा, मी तुझी सतत भक्ती करत राहील म्हणून गुण गाईला आवडी आणि ह्याची माझी सर्वडोई. आणि तशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्व शिष्याने जगद्गुरु तुकोबारायाने देखील भगवान परमात्म्याची सेवा केली. सगळ्यांना आपल्याला तुकाराम महाराजांचं चरित्र माहित आहे, त्यांच्या सगळ्या टाळकऱ्यांचं चरित्र माहित आहे, सगळ्या संतांचं चरित्र माहित आहे. पण हे सगळं संतांनी केल्यानंतर देव संतांना सांगतोय, तुकोबारायांना सांगतोय की तुला काय पाहिजे ते माग ना. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायला सांगतात, तुला धन पाहिजे तरी माग, संपत्ती पाहिजे तरी माग, मुक्ती पाहिजे तरी माग, जे तू मागशील ते तुला मिळेल. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला उद्धार व्हावा म्हणून खूप सुंदर मार्गदर्शन करतात. कसं बघा, रामाचा अतिशय जवळचा आणि रामाचा अतिप्रिय भक्त कोण? मारुती. शाबास. मारुती हा रामाचा अतिप्रिय आणि जवळचा भक्त. पण लंकेतून सीतेला अयोध्येत आणल्यानंतरचा प्रसंग आहे. विश्वामित्र सगळी मंडळी बसलेली आहे आणि जशी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जशी सभा होते ग्रामसभा, तशाच प्रकारे रामाच्या दरबारामध्ये सगळं रामपंचायतन बसलेलं आहे. आणि रामपंचायत बसलेलं असताना समोर जसे सरपंच बसतात तसेच प्रभू रामचंद्र बसलेले, बाजूला जानकी आहे, इकडे लक्ष्मण आहे आणि चरणाजवळ कोपऱ्यात हनुमंतराय बसलेले आहेत. आता हे सगळं कुणाच्या पुढ्यात घडतंय? देवाच्या पुढ्यात घडतंय. सगळी रामसभा बसलेले आहेत, सगळे ऋषी महंत सगळे बसलेले आहेत. आणि बसलेला असताना सभेचा कामकाज संपला, सभा संपली. म्हणजे महत्वाचे विषय होते, जे अजेंडावरचे विषय हे सगळे घेऊन झाले. तर आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, भावकीची मीटिंग असो, वाडीची असो, गावाची असो, पंचायतीची असो, कुठलीही असो, महत्वाचे विषय संपले की काही ना काहीतरी कौटुंबिक जिव्हाळ्याची चर्चा होते की नाही? अरे होते की नाही? होते. मग तशी त्या रामाच्या दरबारामध्ये महत्वाचे विषय घेतल्यानंतर एक जण उठून उभा राहिला आणि म्हणाला, काय म्हणाला की ब्रह्म काय आहे? ब्रह्म काय आहे? तर दुसरा जण लगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला की ब्रह्म सत्य आहे. दुसरा लगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला नाही, ब्रह्म सत्य नाही, ब्रह्म असत्य आहे. आता दोघांचं त्यावेळी मेजॉरिटीनुसार, कारण सत्य म्हणणाऱ्याकडे मेजॉरिटी होती आणि असत्य म्हणणाऱ्यांकडे मेजॉरिटी होती. आता दोन्ही मेजॉरिट्या समोरासमोर आल्यानंतर काय होतो? वाद होतो ना. मग तसाच वाद कुणाच्या पुढ्यात झाला? प्रभू रामांच्या पुढ्यात झाला, नाही का? आता हा वाद इतका विकोपाला गेला तरी प्रभू रामचंद्र काहीही बोलत नव्हते. कारण ब्रह्म सत्य याचा अर्थ सगुण आणि ब्रह्म असत्य याचा अर्थ निर्गुण. एक म्हणती ब्रह्मा सगुण, एक म्हणती ब्रह्मा निर्गुण, आणि ऐसे वाद करती जाळून शब्द कचकचा चावती. काय वर्णन केलेलं आहे बघा. एक म्हणती ब्रह्मा सगुण, एक म्हणती ब्रह्मा निर्गुण, आणि ऐसे वाद करती जाळून शब्द कचकचा चावती. असं ते झोंबट त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर आमचे हनुमंतराय कोपऱ्यात बसले होते, उठून उभे राहिले. आता हा झोंबट मिटवायचा कसा? हनुमंतराय उठून उभे राहिले, हात जोडले सभागृहाला आणि हनुमंतराय काय म्हणाले, मला थोडस बोलायचं आहे, हो जास्त बोलणार नाही, थोडस बोलायचं आहे. हात जोडले हनुमंतराय म्हणायला लागले, परंतु ऐका माझे वेडे प्रेम, हाती घेऊन धनुष्यबाण आणि जेणे मर्दिला रावण, तेची माझे अद्वय ब्रह्म पाहता नयन निवताती.
कुणी वर्णन केलंय? साध्या सोप्या भक्ताने मारुतीरायाने. परंतु ऐका माझा वेडे प्रेम हाती घेऊन धनुष्यबाण जे मल दिला रावण त्याची माझे आद्वय ब्रह्म पाहता नयन निवताती. झालं सगळं झोंबट शांत झालं. कारण मारुतीरायाने काय पटवून दिलं? अरे कसलं ब्रह्म शोधताय? तुमच्या आमच्या समोर जे आहे तेच खरं ब्रह्म आहे. आणि असं असताना काय ब्रह्माविषयी चर्चा करताय? त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गुण गायीन आवडे आणि हेच माझे सर्वडोई. दुसरा एक पुराण प्रसंग असा आलेला आहे की प्रभू रामांच्या दरबारामध्ये सगळे बौद्ध बुद्धिमान मंडळी बसलेली होती आणि सभेमध्ये विश्वामित्र आलेले होते. आणि विश्वामित्र आल्याच्या नंतर मारुतीराय आले आणि नारदाने मारुतीरायाला एक कानटोचणी केलेली होती. काय केली होती? कानटोचणी. आता आजही आम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणी कीर्तनाला जातो, चांगल्या ठिकाणी सामाजिक सभेला जातो, चांगल्या चांगल्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कामासाठी जातो. पण आपल्या जाण्याचं नियोजन काय? जाण्याचं प्रयोजन काय? ज्यावेळी आमच्या जिवलग माणसांचे आम्ही प्रगट करतो त्यावेळी आमची सुद्धा कुठेतरी कानटोचणी करतात की त्या ठिकाणी जाताय पण वस्तुस्थिती अशी आहे, जाताय पण त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे आणि ह्याची आपल्याला पूर्वकल्पना मिळते आणि मग आपण सावध होतो. मग तशा प्रकारची नारदाने मारुतीरायांची कानटोचणी केलेली होती की उद्या रामसभा होणार आहे आणि त्या सभामध्ये विश्वामित्र येणार आहेत. पण तू एक काम कर, त्या विश्वामित्राला नमस्कारच करू नको, सगळ्यांना कर पण विश्वामित्राला करू नको. आता हे सांगितलं कोणी? नारदाने. ऐकलं कोणी? मारुतीरायांनी. नारदांचं न ऐकावं तरी चालणार नाही, कारण नारद 3 ताळ भ्रमण करणारे महर्षी ब्रह्मपुत्र आहेत. चुकीचं सांगणार नाही, कारण त्याच्यातून काहीतरी पुढे घडणार आहे. ते जर घडवलं नाही तर कलियुगात जन्माला येणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला उद्धार करण्याचा मार्ग कसा कळेल? आणि म्हणून नारदाचं वचन मारुतीरायानं ऐकलं, सभेमध्ये आले, विश्वामित्राला नमस्कार केला नाही. याचा विश्वामित्रांना अतिशय राग आला आणि रामाला म्हणाले, तुझ्या दरबारात काही शिस्त आहे की नाही? सगळ्यांनी मला नमस्कार केला, मी तर आज तुझ्या समोर एक गुरुस्थानी आहे. मग असं असताना तुझ्या परमभक्ताने मला का नमस्कार केला नाही याचं तू रामा मला उत्तर दे. आता जी वस्तुस्थिती आहे ही आहे, चूक ही चुकच. आणि म्हणून कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे, चुकीला माफी. मला काही नाव सांगता येणार नाही कारण तो आपला विषय नाही, तरी सुद्धा ऐकून समजतं, चुकीला माफी. प्रभू रामचंद्रांनीही विश्वामित्रांना तेच सांगितलं की तुमच्या दृष्टिकोनातून जी चूक झालेली आहे, चूक ही चुकच. माझा हनुमंतराय चुकलेला आहे, माझ्या हनुमंतरायाने तुम्हाला नमस्कार केलेला नाही, त्याची चुकी झालेली आहे आणि त्या चुकीचं शासन हनुमंतरायाला मिळालंच पाहिजे. आता पुढे जे घडणार होतं ते नारदांना माहित होतं आणि प्रत्यक्ष समोर असलेल्या प्रभू रामचंद्रांना देखील माहित होतं. आणि म्हणून विश्वामित्राला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की माझा भक्त चुकलेला आहे, त्याला काय शिक्षा करावी, काय शासन करावं हे तुम्हीच सुचवा. त्यावेळी विश्वामित्राने सांगितलं की तुझ्या या हनुमंतरायाला स्वतःच्या हातानं देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. तुझ्या रामा स्वतः तुझ्या धनुष्यातील बाणाने मारुतीरायाला मारावं लागेल, हा माझा हुकूम आहे. असा विश्वामित्राने रामाला संदेश दिला. राम भक्ताकडून चूक झालेली आहे, त्याला शासन झालंच पाहिजे असं वचन देऊन बसलेलं आहे. आणि वचनात बांधील झाल्यामुळे आता याच्यातून मार्ग का काढावा म्हणून सकाळी सूर्योदय झाल्यानंतर प्रभू मारुतीरायाने गंगेचं स्नान केलं आणि गंगेच्या काठावर बसले. सूर्याची किरण उगवलेली आहेत आणि त्या सूर्याच्या किरणामध्ये प्रभू रामचंद्राने ठरलेल्या वेळेत हनुमंतरायाचा वध करायचा असं वचन विश्वामित्रांना दिलं होतं. त्यावेळेत प्रभू रामचंद्र शरई नदीच्या काठावर आले, धनुष्याला बाण लावला. हनुमंतराय स्नान करून बाहेर आले, सूर्यकिरणा समोर अंगावर आलेले आहेत, सूर्याला नमस्कार केला आणि जो राम नाम जपाचा तडाखा लावला ते थांबलेच नाही. आता हनुमंतरायाने आपल्या हातातील पैना मारुतीरायावर सोडला.
काही उपयोग झाला नाही. भात्यातील सगळे बाण संपले, पण मारुतीरायाच्या केसालाही धक्का लागला नाही. याचं कारण प्रभू रामचंद्राने जे विश्वामित्राला सांगितलं तेच व्यासाने तेच वाल्मिकांनी रामायणात लिहिलं आणि रामायणाच्या द्वितीय स्कंदामध्ये त्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे की हनुमंतरायाच्या मुखामध्ये सतत राम नामाचा जप असल्यामुळे रामापेक्षाही राम नामाला किंमत आहे. म्हणून प्रत्यक्ष देव नामदेवरायांना दिसला, प्रत्यक्ष देवाने नामदेवरायाच्या हातातून भोजन केलं, प्रत्यक्ष देवाने नामदेवाचे सगळे रक्त पुरवले. परंतु संतांच्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामदेवरायाने गुरु केला नसल्यामुळं मुक्ताबाईकडून कच्च थापटणं मारून घ्यावं लागलं आणि मग गुरु करून पुढे सगळे अभंग रचले आणि नामदेवांची सुंदर अशी गाथा तयार केली. मग तुझा विसर माझा पडू देऊ नकोस म्हणून तुझे गुणगान, तुझं नामस्मरण सदैव माझ्या ओठामध्ये असू दे म्हणून जगद्गुरु तुकोबा आपलं सांगतात. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडे हेची माझे सर्व जोडी. इथं थोडीशी मजा आहे. गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी. हनुमंत राय आणि प्रभू रामचंद्र दोघांचंही नातं त्या युगापासून आजच्या युगापर्यंत अविरतपणे जसं आहे तसंच आहे. कारण त्याचं कारण असं आहे की मारुतीरायाने जी भक्ती केली ती रामनामापेक्षाही श्रेष्ठ होती. म्हणून प्रभू रामचंद्राने मारुतीरायांच्या विरोधात कितीही कुणाला कसलीही वचनं दिली असली तरी सुद्धा त्याचा उपयोग राम नामात पुढे काहीही चालला नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी. सर्व जोडी म्हणजे काय? रामाचं जे कुटुंब आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि नंतर हनुमंतराय, एका कुटुंबामध्ये रामनामामुळे हनुमंतराय जोडला गेला. आणि म्हणून देवाचं नामस्मरण आपण सद्गुरूने दिलेल्या मंत्राच्या माध्यमातून केलं तर देवाच्या जवळ आपण जोडलं जाऊ शकतो आणि त्याच्यातूनच आपल्याला सर्व काही मिळू शकतं. पण देव सुद्धा असं आहे की तुला जे काय हवंय ते माग म्हटल्याबरोबर तुकोबराय संतांच्या माध्यमातून सांगतात मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, फक्त मला एकच दे, संत संगती दे. तेच अभंगाचं तिसरं चरण. नलगे धन मुक्ती संपदा
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको. आता तुकोबाराय मुक्ती नको, धन नको आणि संपदा नको असं का बरं म्हणाले असतील? का म्हणाले असतील? तर आपण सहज म्हणतो देवाच्या द्वारी उभा क्षणमध्ये तळे मुक्तीचारी साधेल्या. सोपा आहे का? अहो, मुक्तीचे 4 प्रकार आहेत: सोलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. मग सायुज्यता मुक्ती नवरी म्हणून जर आपण तिचा स्वीकार केला तरच या 84 लक्षातून योनीतून या जीवाला मुक्ती आहे. जेवढं वर्णन सोपं आहे तेवढं त्याचं आचरण करण्यासाठी दिलेले मुक्ती फार अवघड आहे. कारण ही मुक्ती आहे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 3 सोडून सायुज्यता जर मिळाली तरच मुक्ती आहे. मग सायुज्यता मिळवण्यासाठी कोणत्या वाचेचा उच्चार करायला पाहिजे? वैखरी, नाही का? मग वैखरी वाचेने उच्चार करणं तेवढं सोपं आहे का? मग ही सायुज्यता मुक्ती मिळवणं अवघड आहे. याच्यातलं सोपं उदाहरण मी सांगतो आपल्याला. जशी शैक्षणिक माध्यमातून 10वीची परीक्षा, ज्याला आपण SSC बोर्ड म्हणतो, ही SSC बोर्डाची 10वीच्या परीक्षा हे एक पहिला टप्पा झाला, शैक्षणिक दर्जातला पहिला टप्पा झाला. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे ना, निदान SSC तरी व्हायला पाहिजे. मग 10वी नंतर 12वी, ज्याला आपण HSC म्हणतो. मग त्या 12वी नंतर पुन्हा पदवीधर, मग तो BCom असेल किंवा BA असेल. आणि त्या पदवीधराच्या नंतर नाही का, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, BSc असेल, BEd असेल, MCom असेल, ह्या सगळ्याच्या पदव्या ग्रेड आहेत. त्या जशा पुढे पुढे गेल्यात आणि शेवटच्या टप्प्यात कुठेतरी थांबतात. म्हणजे आर्ट्स सायन्सचे असेल तर LLB ला थांबतात, कॉमर्सचे असतील तर त्या पद्धतीने थांबतात. आणि अशा पद्धतीत तिथे शिक्षणाचा जसा शेवट होतो, शेवटची डिग्री जी आहे तीच मुक्तीची सायुज्यता शेवटची डिग्री. मग ती सायुज्यता शेवटची डिग्री आपण मिळवू शकतो का? बघा ना, एक छोटस संसारातलं उदाहरण देतो. गेल्या महिन्यात, मार्गशीर्ष महिन्यात आपण सगळ्यांनी घट मांडले होते, बरोबर ना? गुरुवारी मांडले होते ना वहिनी? मांडले. मग आज आपण थोडक्यात असं धरू की ती लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न झाली, तुमच्या समोर अशी उभी आहे. मी नाही, लक्ष्मी उभी आहे असं समजा. प्रसन्न झालेली लक्ष्मी तुमच्या समोर उभी आहे आणि ती लक्ष्मी तुम्हाला असं म्हणाली की तुला स्वर्गात जायचंय की नरकात जायचंय? तुम्ही काय सांगावं? नरकात? स्वर्गात, बरोबर ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्वसामान्य जीवाला स्वर्गात जाणं तेवढं सोपं नाही. कारण स्वर्गात जाण्यासाठी सगळी शुद्ध स्वरूपाची पुण्य करावी लागतात. मग ते आपल्यातून होतात का? होऊ शकत नाही, कारण आपण कसे आहोत? संसारिक आहोत. मग मला सांगा, तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही असं लक्ष्मीने सांगितलं तर दुसरा मुद्दा कुठला होतो? कुठला? नरकात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नरकातही जाऊ शकत नाही. तुम्ही स्वर्गात तर जाऊ शकत नाही, पण नरकातही जाऊ शकत नाही. कारण नरकात जाण्यासाठी सुद्धा तेवढी पाप करावी लागतात, पण ते आपल्याकडून होत नाहीत. कारण आपल्या घरी पाहुणा आल्यानंतर त्याला तांब्यावर पाणी दिलं, ही आपली कुळाची संस्कृती आहे, ती आपण पाळतोच. कुटुंबात किती घाणेरडी, भांडखोर किंवा लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट वर्तणुकीची जरी कुटुंब असलं तरी त्या कुटुंबात एखादा पाहुणा आला की त्याला तांब्यावरून पाणी देण्याची आपली हिंदू संस्कृती आहे. चहा घेताय का? हो म्हटल्यावर 1 कप चहा देण्याची हिंदू संस्कृती आहे. मग
ते तांब्याभर पाणी त्या जीवाला दिल्यानंतर आपल्यातून काही ना काहीतरी पुण्य घडतात. म्हणजे 100% पाप आपल्यातून घडत नाही. म्हणून आपल्याला स्वर्गातही जाता येत नाही आणि नरकातही जाता येत नाही. आता तुम्ही असा विचार करा, आपण जाणार कुठं? पण हे जे वाक्य आहे हे आपण जरा हितच थांबूया. आता थोडस इकडे वळूया. इकडची मंडळी आपण सुद्धा सगळी भक्ती करतो. समजा इतकी सगळी भक्ती करता करता देव आपल्याला प्रसन्न झाला तर तुम्ही सिद्धी मागाल की मुक्ती मागाल? बोला. सिद्धी याचा अर्थ हा माईकचा स्टँड आहे, त्याला हात लावल्यावर लगेच सोनं होणार. ते चोपदार बाजूला उभे आहेत, त्यांना हात लावल्यानंतर लगेच सोनं होणार. मग ती सिद्धी तुम्ही देवाकडे मागाल की मुक्ती मागाल? काय नाही मागणार? काहीच मागणार नाही. मग का नाही मागणार हे तरी सांगा. हे बघा, सिद्धी मागितली तर आपण संसारात राहतो. सोन्याच्या अपेक्षेने ज्या वस्तूला हात लावाल ते सोने होईल, आपल्याला चालेल. पण जर बायकोला हात लावला आणि तिच्या सोन्याचा पुतळा झाला तर संसार चालणार कसा? म्हणून आपण सिद्धी मागूच शकत नाही. आणि जर मुक्ती मागायचं म्हटलं तर सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती मिळवण्यासाठी परापश्यंती, मध्यम आणि वैखरी या वैखरी वाचेतून होणारं वर्तणूक आपल्याकडून होतच नाही. कारण बघा ना, चांगली वांगीची ढाक लावा किंवा मिरचीची ढाक लावा आणि त्या मिरचीवर जर फुलं आले असतील आणि कोवळ्या कोवळ्या मिरच्या आल्या असतील आणि त्या मिरच्या जर शेजारणीच्या कोंबड्याने येऊन चोच मारून जर मिरच्या तोडल्या असतील तर तुम्ही कुठली वैखरी वाचा वापरणार? आपण मेहनत करून पाणी घालून वाढवलेली मिरचीची ढाकं, त्याच्यावर सुंदरशी फुलं आलेत, छोट्या छोट्या मिरच्या आल्यात आणि एवढी स्वप्न आपण बाळगलेले आहेत की 4 मिरच्या कधीतरी चटणीला वापरता येतील, या 4 मिरच्या कधीतरी लोणच्यासाठी वापरता येतील. पण अचानक शेजारीची सगळी कोंबडी तिथं आली आणि त्या मिरचीच्या चोचींवर मारून सगळ्या मिरचीचं वाटोळं लावलं तर तुम्ही कुठल्या वैखरी वाचेल त्या कोंबड्याला बोलाल किंवा शेजारणीला बोलाल? सांगा. बोलू शकत नाही, कारण आपण संसारात आहोत. आणि म्हणून या सगळ्या कितीही गोष्टी संतांनी सांगितल्या तरी आपण ते करू शकत नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एवढीच विनंती आहे की कुठलाही अभ्यास करण्यापेक्षा संसारात राहून पूर्वजांनी जे घडवलंय किंवा पूर्वजांनी जे आपल्याला शिकवून दिलेले आहे तेवढी शिकवण स्वतः पाळता पाळता आपल्या पुढे होणाऱ्या पिढीला, मुलाबाळांना ती कशी पाळता येईल किंवा ती कशी टिकवता येईल एवढं जरी आपण केलं तरी तेवढ्यासाठी भरपूर आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3य चरणातून भगवंताला सांगतात, मला मुक्ती नको, मला धन नको. कारण काय माहितीये बघा, देह भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे, तो फुकट दिलेला आहे. मग फुकट देऊन सुद्धा आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. 33 कोटी देव असं आपण नुसतं म्हणत असतो. 33 कोटी देव, त्यातले जे काही आवडतात त्याची आपण भक्ती करतो, त्याची आपण पूजा करतो, सगळं काय करतो. मग ते 33 कोटी देव ब्रह्मांडात नसून आपल्याला मिळाल्या या लाखोल देहामध्ये आहे, त्याचा शोध घ्या. 32 दातामध्ये कोणते देव आहेत हे जाणून घ्या आणि त्या 32 दातामध्ये वळवळणारी जी नागिण आहे, ज्याला आपण जीभ म्हणतो, त्या जिभेवर सरस्वतीला बसवण्याचा प्रयत्न करा. जीवनात यशस्वी नक्की व्हाल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला मुक्ती नको, मला धन नको, कोणत्याही प्रकारची संपदा नको. न लगे मुक्ती, धन, संपदा, मला फक्त एकच दे, संतांची संगत दे. आता संतांची संगत का दे? त्याचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, ज्ञात आहे. एखादी व्यक्ती किंवा एखादा जीव जर व्यसनाच्या आहारी गेला आणि त्या व्यसनातून जर त्याला मुक्त करायचं असेल तर आपण त्याच्या गळ्यात 108 मण्याची तुळशीची माळ, बोला ना, घालतो ना, अडकवतो त्याच्या गळ्यात. कधी कधी 100पैकी 50 यशस्वी होतात, कधी कधी 50 फेल ठरतात, नाही का? कारण माझ्या जीवनामध्ये 4-5 केस असे झालेले आहेत. बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत पण
अपयशी सुद्धा ठरलोय ना आम्ही. त्याचं कारण असं आहे, निमित्ताचा धनी केला असं पाणीने माझं माझे म्हणून व्यर्थ गेला. कारण अभ्यासच केलेला नाही. कुणाचं हे शरीर आहे, हे कुणाचं आहे, आपलं आहे का, देह कुणाचा आहे, काळाचा आहे, धन कुणाचा आहे, कुबेराचा आहे, मग इथं आपलं काही नाही. आणि म्हणून जगत तुकोबारा म्हणतात, देह एकाचे धन कुबेराचे. जो देह दिलेला आहे हा आपला नाही, तो कुणाचा आहे, काळाचा आहे. जे आपण धन साठवलेलं आहे कुणाचं, आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आता मी जास्त लांब जात नाही, थोडकस उदाहरण सांगतो. आपण कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या काही अपेक्षा असतात. समजा एखाद्याला मूल होत नसेल तर ते होण्यासाठी प्रयत्न केले जातात. ते झाल्यानंतर त्याचं शिक्षण कसं होईल याच्यावर विचार विनिमय केला जातो किंवा आपली बुद्धिमत्ता खर्च केली जाते. शिक्षणानंतर तो चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळवल्यानंतर त्याला चांगली नोकरी कशी मिळेल याच्यावर आपली बुद्धिमत्ता खर्च केली जाते. चांगली नोकरी मिळाल्यानंतर त्याला चांगली छोकरी म्हणजे मुलगी कशी मिळेल याच्यावर आपली बुद्धिमत्ता खर्च केली जाते. आणि छोकरी मिळाल्यानंतर आपला वारसा हक्क पुढे चालावा म्हणून आपल्याला वंश कसा मिळेल याच्यामध्ये आपली बुद्धी खर्च केलेली असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याच्यावर आपण अतोनात प्रेम करतो तोच आपल्या नाशात कारणीभूत ठरतो. बघा ना, तुम्हाला 2 मुलगे असू देत, 1 मुलगा असू दे, 4 मुलगे असू दे किंवा 5 मुलगे असू दे, ज्यावेळी या देहातून राम निघून गेला, श्वासोश्वास बंद झाला, हा देह मृत्युमुखी पडला, मरण पावला, तर आप्त इष्टे सगळे सोयरे नातेवाईक सगळे येतात. हो, सगळे येतात, भरपूर मंडळी जमते, लेकी मुले बाळ सगळी काही आंघोळ करीपर्यंत घसा फोडून रडत असतात. बायको सुद्धा अगदी घसा फोडून रडत असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जिचा नवरा गेलाय त्या सौभाग्यवतीला किती दुःख होत असेल हे वर्णन करण्यासारखं आहे, वस्तुस्थितीत अनुभवण्यासारखं नाही आहे असं माझं म्हणणं आहे. कुणालाही राग आला तरी चालेल पण ते सत्य आहे. कारण महाराजांचे प्रमाण आहे. एक प्रसंग असा घडला की नवऱ्याच्या निधनानंतर अशी बॉडी अंगणामध्ये ठेवलेली होती. सगळे लोक पाणी पाजतायत आणि आंघोळी घालताना ते कानातली बुगडी नवऱ्याची काढायची राहिली. हे बायकोच्याही रडण्याच्या नादामध्ये लक्षात राहिले नाही. पण ज्यावेळी ती पाणी पाजायला गेली त्यावेळी तिचं लक्ष कानातल्या बुगडीकडे गेलं आणि ती जोरजोरात ओमटायला लागली, वडायला लागली, टाहो फोडायला लागली. अजूनही कानात थांबली. सगळ्या पोटाचं लक्ष गेलं की अजूनही कानात म्हणजे काहीतरी वस्तू राहिले. तेव्हा बघितलं तर कानात बुगडी होती. हा मोह
अजूनही जीवाचा सुटलेला नाही. त्याच्यावरून प्रत्येक जीवाने लक्षात घ्या की आपल्यावर प्रेम करणारे जगात कोण आहे. पण संतांचं तसं नाही. संताने एकदा शिष्य जोडला की त्या शिष्याचं भविष्यात काय होईल काय होणार नाही कसं घडवायचं हे फक्त सद्गुरू करू शकतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतात की आपल्याला मुक्तीची अपेक्षा नाही, आपल्याला धनाची अपेक्षा नाही, आपल्याला कसलीच अपेक्षा नाही. आपल्याला संतांची संगत मिळाली तर फार मोठं आपलं भाग्य उदयास येईल. कारण संगतीमध्ये चांगले परिणाम होतात. तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतात. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे विठोबा.